धन्यवाद. जय महाराष्ट्र. रामदास कदम यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री यांनी माध्यमासमोर बोलत असताना कुटुंबाला राजकारणामध्ये ओढू नये असं वक्तव्य केलं. मग मागील काही काळापासून सातत्याने मातोश्री आणि ज्या माऊलीचा राजकारणाशी संबंधही नाही अशा रश्मी वहिनींना सातत्याने राजकारणामध्ये ओढलं जातं. सातत्याने रश्मी वहिनी राजकारणामध्ये ढवळाढवळ करतात अशी वक्तव्य केली जातात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबावर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल वारंवार टीका टिप्पणी केली जाते. त्यावेळेस तुम्ही कुटुंबाला राजकारणामध्ये ओढत नाही का? ज्या मातोश्रीमुळे, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमुळे आज तुम्ही मंत्रिपद उपभोगत आहात, त्यांच्याच बद्दल वक्तव्य करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुम्हाला त्या कुटुंबावर, ज्या रश्मी वहिनीने तुम्हाला औक्षण केलं, ज्या रश्मी वहिनीने तुम्हाला तुमचं आदरातिथ्य मातोश्रीवर केलं, त्या रश्मी वहिनींवर बोलत असताना तुम्हाला काहीच का वाटत नाही? आणि मला वाटतं आज ज्या माध्यमासमोर येऊन म्हणतात की कुटुंबाला राजकारणामध्ये ओढू नये, त्यांनीही कुठेतरी ही समज आपल्या पतीला, आपल्या मुलाला द्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.